नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भ्रष्टाचार सरपंच। कारण अनेक सरपंच चांगले असतात, असं नाही की प्रत्येकच भ्रष्टाचार करतात, परंतु आजचा विषय आपला आहे भ्रष्टाचार सरपंच। अनेक सरपंच आपण बघत असतो की भ्रष्टाचार करतात। व्हिडिओ जरी मोठं झालं तर चालेल, परंतु आज संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे की एक सरपंच कसा भ्रष्टाचार करतो आणि हे त्या सरपंचासाठी आहे जो भ्रष्टाचार करतो, परंतु अनेक असे इमानदार सरपंच आहे जो आपल्या गावासाठी तळमळ करतात, आपल्या गावासाठी खूप काही मेहनत घेतात की गाव कसं पुढे आलं पाहिजे, गाव कसं सुधारलं पाहिजे आणि गाव कसं पुढे गेलं पाहिजे। यावर माझा व्हिडिओ पहिलेच बनवून आहे, तो नक्कीच ते तुमच्यापर्यंत येणार। आज आपण बघणार आहोत भ्रष्टाचार सरपंच। बघा, एका सरपंचाला आपण म्हणतो की सरपंचाजवळ कार कशी येते, सरपंचाजवळ टू व्हीलर कशी येते, फोर व्हीलर कशी येते, तर आज तेच आपण जाणून घेऊया। ग्रामपंचायत सरपंच कसा लूट भ्रष्टाचार करू शकतो याबद्दल लोक अनेक तक्रारी करतात। सर्व सरपंच असे नसतात, पण काही ठिकाणी खालील प्रकारे गैरप्रकार होऊ शकतात, म्हणजे गैरप्रकार करून पैसे कमवणारे असे सरपंच सुद्धा होऊ शकतात। त्या पहिले आपण सगळ्यात पहिले बघूया बनावट कामे दाखवणे। म्हणजे बघा, एका भ्रष्टाचार सरपंच काम आहे की बनावट कामे दाखवणे, आणि या बनावट कामे म्हणजे कोणत्या कोणत्या कामाचं दाखवून हा लूटमार करू शकतो। तसंच कागदावर हा सगळं दाखवून पैसा कसं काढू शकतो, जसं रस्ता, गटार म्हणजे नाली साफसफाईचं, पाणी टांकी, दिवे बत्ती लावणे असे दाखवतात। त्यानंतर प्रत्यक्षात काम अर्धवट किंवा झालेलाच नसतो। बघा, एखादी काम सरपंचाने घेतलं आणि काम केलं, अर्धवट काम करून टाकतात आणि पूर्णपणे काम करून दाखवत नाही, यामधून पैसे उचलून ते काम तसंच ठप्प। तुम्ही बघा, तुमच्या ग्रामपंचायतमध्ये आसपास अनेक कामं असे अधुरे असतील, म्हणजे जे असंच काम करून अर्धवट काम करून सोडून दिले, या खड्डा खंदून पूर्ण बिल काढून नाही का त्याच्यावर काम झालं नाही, असे अनेक ग्रामपंचायतमध्ये होतात। त्यानंतर बघा, कामाचे बिल वाढवणे। आता बघा, नंबर 2 वर आपण बघूया कामाचं बिल कसं वाढवतं। मित्रहो, सरपंच कामाचं बिल वाढवणे। आता बघा, कामाचं बिल कसं वाढवतात आणि कोणत्या कोणत्या कामाचं बिल वाढवतात। प्रत्यक्षात उदाहरण आपण बघूया। काम 1 लाखाचे, समजा 1 लाखाचं काम असते, पण बिल नाही का 2 ते 3 लाखाचं दाखवणे आणि उरलेले पैसे स्वतः किंवा संबंधित लोकांमध्ये वाटून घेणे। बघा, एका सरपंचाचं काम असते, एखादी शाळामध्ये तुम्ही चेअर दिले, अंगणवाडीमध्ये तुम्ही कपाट दिले, खुर्ची दिले, या तुम्ही काही साहित्य दिलं, तर या सर्वांचं काय लक्ष असतं, जर तो साहित्य 1 लाखामध्ये होत असेल तर यांनी बनावट कागदपत्र बनवून 3 लाखामध्ये आम्ही खरेदी केलं असं दाखवून बाकीचे 2 लाख आपल्या संबंधित जे लोक हुशार आहेत त्यांना जवळ करून त्यांना त्यांचा हिस्सा घर बसल्या नेऊन देतात आणि त्यांना मदल्यामध्ये आपल्या सभेमध्ये नाही का प्रत्येकाने वाटून घेतात। तर या पद्धतीचं बनावट बिल दाखवून पैसे काढतात आणि उरलेला पैसा आपल्या लोकांमध्ये वाटप करतात। मित्र, त्यानंतर आपण बघूया नातेवाईकांना कॉन्ट्रॅक्ट देणं। नंबर 3 वर नातेवाईकांना कॉन्ट्रॅक्ट देणे। समजा ग्रामपंचायत मध्ये एखादी काम आलं आणि त्याचं नाही का योग्य नाही का त्यांनी नाही का योग्य पद्धतीने टेंडर न करता आपल्या नातेवाईकांना जवळच्यांना नाही का काम माग सरपंच असतो आणि त्यांना पुढं करून हे काम केलं जाते। या एखादी लोकल ठेकेदारांना धरून पर्शन मनमानी घेऊन त्यांना तुम्ही काम कसंही करा, आम्हाला काही घेणं देणं नाही, फक्त पैसे आले पाहिजे, या पद्धतीचा सुद्धा बी या लोकांनी काम करत असतात। आणि कामे टेंडर न करता स्वतःच कामं स्वतःच्या माणसाला देऊन कामं करून घेतात। एकतर ग्रामपंचायतना फायदा नाही, एकतर काम बरोबर नाही, फक्त स्वतःचं खिसा आणि स्वार्थ गरम करतात। मित्रांनो, त्यानंतर बघा सरकारी योजनांमध्ये फसवणूक। आता आपण बघतो अनेक ग्रामपंचायतमध्ये अनेक सरपंच, उपसरपंच, सदस्य, समजा एखादी योजना याचीच आहे आणि योजना आली नाही तर अफवा उडवतात, नाही ही योजना आली आहे, तुम्हाला या योजनेचा लाभ घ्या। लोकांना परेशान करतात की तुम्ही तालुक्यात जा, पंचायत समिती जा, इथं भेटा तिथं भेटा, आणि लोक नाही का फुकट नाही का पैसा खर्च करून नाही का परेशान होतात, जेणेकरून सरपंचांना वाटते की लोक मला चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून 4 गोष्ट जास्त फेकतात। परंतु हकीकतमध्ये असं होतंय की जो रोजगार 300 रुपये, 200 रुपये रोजी, 500 रुपये रोजी करणारा माणूस तालुक्यावर एकदा गेलं बिना कामीचं, त्याला पैसे भरण्यासाठी सांगतात। आता बघा, यामध्ये कोणत्या कोणत्या योजनेमध्ये फसवणूक करतात। महात्मा गांधी रोजगार हमी योजना, या अंतर्गत अनेक सरपंचांनी नाही का जनतेची फसवणूक करतात आणि मनमानी नाही का पैसे वसुली करतात। त्यानंतर
प्रधानमंत्री आवास योजना यासाठी तुमची फाईल पुढे गेली आहे, 500 रुपये लागतो, 1000 रुपये लागतो, तुमचं घर मी देतो, नसता मी नाही का तुमचं घर कॅन्सल करतो, असा अफवा उडवून सुद्धा अनेक ग्रामपंचायतमध्ये सदस्य, सरपंच, उपसरपंच लूटमार करतात. मित्रहो, त्यानंतर यामध्ये काय करतात, बनावट नावाने हजेरी लावणे, रोजगार हमी योजनेमध्ये असं सुद्धा बिल काढतात की कामगार लावलो आम्ही आणि कामगाराकडून नाही का बिल काढून घ्यायचं, असं सुद्धा सरपंच करतात. त्यानंतर लाभार्थ्याकडून पैसे मागणे. समजा एखादी लाभार्थी काम मागितलं, तुला काम देतो, एखाद्याचा आवास योजनेमध्ये घरकुल आलं आणि त्याचं घर नाही का जाणून बुजून नाही का त्याला माहिती न देणं, जर यादीमध्ये असेल तर यादीमध्ये नाही आहे असं सांगून चढवण्यासाठी 500 लागतो, 1000 लागतो, तालुक्यात जाऊन भेटावं लागतो, इंजिनियरला द्यावा लागतो, याला द्यावा लागतो, अनेक बहाणे बनवून त्यांच्याकडून 500 ते 1000 रुपये गरिबाकडून लूटमार करतात. त्यानंतर मित्र हो बघा, साहित्य खरेदीमध्ये घोटाळा. आता साहित्य खरेदीमध्ये घोटाळा कसं करतात हे लोक बघा. साहित्य खरेदीमध्ये घोटाळा. आता साहित्य खरेदीमध्ये कसं घोटाळा करतात हे लोक हे सुद्धा आपण बघणार आहोत. जशा प्रकारे बघा, सिमेंट समजा आपल्याला 5 बॅगी जर लागत असेल तर 10 बॅगी दाखवायचं आणि 5 बॅगीचे पैसे खायचं. आणि वाळू समजा आपल्याला 1 ट्रॅक्टर या 1 ब्रास लागत असेल, तिथं नाही का 2 ब्रास 5 ब्रास दाखवायचं आणि पैसे काढायचं. आणि पाईपलाईन, जसं समजा गावामध्ये पाईपलाईन दुरुस्ती करायचं आहे, 15-20चं असो, पेशाचं असो, मागासवर्गीय निधी असो, पाणी पुरवठा निधी असो, या इतर कोणताही निधी असो, अनेक प्रकारचे निधी येत असतात. आणि दुरुस्ती एका गावात करायचं आणि 4 गावाचे पैसे आम्ही केलो म्हणून नाही का एका गावातून फोटो काढतात आणि पूर्ण गावाचे वेगवेगळे आहे असं म्हणून दाखवून पाईपलाईन दुरुस्ती आम्ही केलो म्हणून 1.5 ते 2 लाख रुपये काढतात आणि 50,000 मध्ये या 30,000 मध्ये 20,000 मध्ये 2-4 ठिकाणी पाईप टाकतात आणि बाकी एवढं पैशामध्ये घोटाळा करतात. जास्त दराने खरेदी दाखवणे. समजा सिमेंटचे जर 300 रुपये भाव असेल तर 500 दाखवणे. या वाळूचं जर समजा 10,000 असेल तर 20,000 15,000 दाखवणे. आणि पाईपांचं जर रेट जर 600 रुपये 1000 रुपये असेल तर 3,000 दाखवणे, 2,000 दाखवणे आणि कंपनी ब्रँड आहे असं सांगणे. या पद्धतीनं हा घोटाळा केला जातो. त्यानंतर बघा, आपण बघणार आहोत ग्रामसभेमध्ये माहिती लपवणे. आता अनेक ग्रामपंचायतमध्ये नाही का माहिती लपवण्यात येतो. सरपंचाकडून, उपसरपंचाकडून हे सगळ्यात जास्त अनेक ग्रामपंचायतमध्ये होत असतात, जेणेकरून हे आपली माहिती लपवून इतरच नाही का भानगडमध्ये लावतात. यासाठी खर्चाची माहिती लोकांना न सांगणे. समजा एखादी हुशार मुलगा जर ग्रामसभेमध्ये जर विषय जर मांडला तर त्यांना कसं दाबायचं हे त्यांनी ओळखून घेतात की हा खूप बोलत आहे, याला कसं दाबायचं, 4 लोकांना चढवायचं, या 4 लोकांचा सत्कार करायचं, असं यांनी पद्धत वापरतात. आणि खरी माहिती लपवून आपलं खोटा माहिती पुढं आणून आपलं वावा करून घेतात आणि ग्रामसभेमध्ये माहिती देत नाही. ग्रामसभा व्यवस्थितपणे न घेणे. कारण का, ग्रामसभा अर्धवटच घेतात आणि जो बोलत आहे त्यांना न बोलू देता दुसऱ्यांचाच विषय सांगा आणि आपणच घंटा बोलत असतात की हे करू आम्ही, ते करू आम्ही. कारण ग्रामसभा असते लोकांची समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यावर कार्य करण्यासाठी. परंतु असं न होता आज आपण अनेक ग्रामपंचायतमध्ये बघतो एखाद्या मुख्यमंत्रीसारखं नाही का सरपंच उपसरपंच बोलत असतात. परंतु हे चुकीची पद्धत आहे. ग्रामसभा म्हणजे इथं सरपंच उपसरपंचांना बोलण्याचा अधिकार नाही, फक्त समस्या ऐकून घेणं आणि त्यावर काम करणं, नियमाने कार्य करता येतो. त्यानंतर बघा, ग्रामपंचायतमधील गैरव्यवहार होत असल्याची शंका असेल तर आपण आता दिला आहे, तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये काही शंका असेल तर या कामाची तुम्ही चौकशी करू शकता, प्रश्न त्यांना विचारू शकता. ग्रामसभेत प्रश्न विचारणे. आता बघा, एखादी ग्रामसभेमध्ये गावातील नागरिकांनी प्रश्न विचारला आणि गावामध्ये बैठक घेतलं तर काय करावे. ग्रामसभेमध्ये उभे राहून थेट सरपंच आणि सचिवांना प्रश्न विचारू शकता. उदाहरणार्थ बघा, असं होतंय, सरपंचांना जर काही सुधरत नसेल, सरपंच महिला असेल त्यांना काही कळत नसेल तर उपसरपंच सांभाळतो. परंतु उपसरपंचांना इथं या ग्रामसभेमध्ये कोणत्याच प्रकारचा सरपंच असला तर यांना बोलण्याचा अधिकार नाही, फक्त सरपंच आणि सचिव हे 2च. कारण का, अध्यक्ष सरपंच असतो आणि याचा जो मुनीम असतो, याचा जो कार्य करणारा, पूर्ण देखरेख पूर्ण लिहणारा जो असतो हा सचिव असतो. सचिवमध्ये बघा, एखादा राजाचं पहिले मुनीम राहत होतो, प्रधान राहत होतो, हाच तो सचिव आहे, ज्याच्याकडे पूर्ण माहिती असते, पूर्ण देवाणघेवाण असते. तर हा सचिवांना बोलण्याचा अधिकार असतो. परंतु उपसरपंचाचं यामध्ये कोणत्याच प्रकारचं काही बोलण्याचा अधिकार नसतो. परंतु जाणून बुजून लोकांना कसं भडकवायचं, लोकांमध्ये कसं नाही का वाद निर्माण करायचं, लोकांना कसं दिशाभूल करायचं हे उपसरपंच करत असतो. त्यावेळेस समजून घ्या की सगळ्यात मोठा चोर आणि भ्रष्टाचार हाच आहे. कारण का, माहिती बराबर न देणं, माहिती लोकांना बराबर न ऐकून घेणं हा एक उपसरपंच करत असतो. कारण त्याचाच हात सगळ्यात मोठा असतो. मित्रहो, त्या पद्धतीने बघा, गावातील रस्त्याची निधी
आला, मग निधीवर नाही का, गावामध्ये जर एखादी रस्ता आला असेल तर त्या गावामध्ये, या गावामध्ये हा रस्ता आला आहे, यावर पूर्णपणे नाही का ग्रामसभेमध्ये पूर्णपणे सचिव आणि सरपंचांचं काम असतो, किंवा गावामध्ये रस्ता आला आहे चांगल्या प्रकारे करून घ्या, यावर नाही का कुठचं लोकेशन आहे, काय आहे आणि कसं करायचं हे काम, हे सगळं माहिती सांगून टेंडर पद्धतीने करायचं का कसं करायचं हे सांगण्याचं असतो. परंतु यावर असं काहीही बोललं जात नाही. टाकीचे काम कोणाला दिले हे सुद्धा एक तुम्ही विचारू शकता. गावातील रस्ता निधी किती आला हे विचारू शकता, तुम्ही कुणाला दिले हे विचारू शकता, आणि पाण्याची टाकीचं काम तुम्ही कुणाला दिले आणि कोण करत आहे हे सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता, आणि कामाचे बिल आणि खर्चाची माहिती हे सुद्धा तुम्हाला घेण्याचा अधिकार दिला आहे. पंचायत राजच्या अधिनियमानुसार तुम्ही हे सर्व गोष्टी तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला ग्रामपंचायत, ग्रामसचिव आणि सरपंच माहिती देत नसेल तर तुम्ही माहितीचा अधिकार वापरून कोणत्या कालावधीमध्ये आहे त्या कालावधीमध्ये तुम्ही ग्रामसभेमध्ये तुम्ही नाही का माहितीचा अधिकार हे पूर्णपणे लिहून त्यांना देऊ शकता. मित्रांनो, आता ग्रामसभेमध्ये विचारलेले प्रश्न नोंद होईल जात, त्यामुळे पुरावा राहतो. बघा, एक एक ग्रामसभामध्ये असं होत असतात की ग्रामसभेच्या नोंद वह्यामध्ये नोंद केलं जात नाही, कारण कच्ची बुक वापरतात. ग्रामपंचायतचे सरपंच आणि सचिव सगळ्यात मोठे हुशार आहेत. तुम्ही बघा, ज्या ज्या वेळेस ग्रामसभा तुमची इथं चालत असेल आणि मेन वहीमध्ये, मेन रजिस्टरमध्ये जर नोंद होत नसेल तुमची दखल, तर ते समजून घ्या की ही भ्रष्टाचार होत आहे. आणि एखाद्या बुकवर या एखाद्या पर्सनल डायरी असते ग्रामसेवकाची, त्यावर जर लिहत असेल तर समजून घ्या हा ग्रामसेवक सगळ्यात मोठा चोर आहे. कारण का, सरपंच आणि सचिव हे मिली बघत आहे, आणि जोपर्यंत मोठा रजिस्टर आणि शासनाची नोंद वही असते त्यामध्ये नोंद केलं तर समजा तुमची दखल नोंद वह्यामध्ये केली आहे, हे जरूर तुम्ही ग्रामसभेमध्ये तपासा. आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मार्फत तक्रार. ग्रामसभावर नियंत्रण ठेवण्याची संस्था पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असते. काय करावे? लिखित तक्रार द्या. म्हणजे गावाचे नाव, सरपंचाचे नाव, कोणत्या कामाचा झाला आहे, गैरव्यवहार प्रकार झाला आहे, अंदाजित रक्कम म्हणजे किती रक्कमचा घोटाळा झाला आहे, आणि अधिक तपासणी गावामध्ये अधिकारी येऊन तपासणी करतील, आणि या लोकांना पूर्णपणे चौकशी करून यावर यंत्रणा बसवून आणि या लोकांची चोरी उघड होईल, आणि याने जो चोरी केला आहे यावर स्पष्टपणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, आणि कारवाई झाल्यानंतर यांना जो नुकसान झालं आहे पूर्ण भरपाई करून यांच्यावर तक्रार नोंदणी होत असते. तर मित्रहो, आज आपण बघितलं एक सरपंच कसा आणि किती कामामध्ये भ्रष्ट करू शकतो. तर मित्रहो, आजच्या या विषयामध्ये तुम्हाला जर काही माहिती आवडली असेल तर नक्कीच बोला की भाऊ या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया असंच ग्रामपंचायत विषय, या वेगवेगळ्या विषय, या शिक्षण विषय अनेक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.